रुपयाचं बक्षीस आहे. सुशांत भोईर यांना 1000 रुपये, सौरव जाधव 1500. संघ मालकांकडून ही बक्षिस तुम्हाला मिळणार आहेत, ऑनलाईन मिळणार आहेत. शंकर कड यांना सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस आहे, ऑनलाईन मिळणार आहे. आणि सन्मान श्रीकांत जाधव यांच्याकडून शंकर कड यांच्यासाठी 1000 रुपये आहे. तर ते बक्षीस तुम्हाला इथे कॅश स्वरूपात मिळेल. तर कुलदीप दायबर आलेत का? चला, कुलदीप दायबर, रोहित खरात, गजू माळी या तिघांनाही अनिल आबा वाळके यांच्याकडून काही कॅश प्राइजेस आहेत. आपण या आणि बक्षिसाचा स्वीकार करा. तीनही खेळाडूंना विनंती करतो, रोहित खरात, कुलदीप दायबर, गजू माळी, आपण स्वतः या आणि ही बक्षिस स्वीकारा. असू द्यात, संघ जरी पराभूत झाला असेल तरी अनिल आबा वाळके यांच्यासारखी प्रेम करणारी माणसं आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी भरपूर बक्षीस आपल्यासाठी दिलेले आहेत. तर त्या बक्षिसांचा स्वीकार आपण केला पाहिजे. तर कुलदीप दायवर मला वाटतं त्याच्या कामासाठी गेलेला आहे, त्यामुळं ते बक्षीस या ठिकाणी दर्शन स्वीकारेल. रोहित खरात, गजू माळी या. गजू माळी यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. अनिल आबांसारखी प्रेम करणारी क्रिकेट प्रेमी माणसं आपल्याच्या पाठीमागे आहेत. तर रोहित खरात यांच्यासाठी 1000 रुपये ते गजानन माळी स्वीकारतायत. सर्व खेळाडूंचं मनापासून अभिनंदन, मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. सौरव जाधव यांना देखील खास कॅश प्राइज आहे आणि ते देखील या ठिकाणी नगरसेवक राहुल दादा कांडगे साहेब यांच्याकडून ही बक्षिस प्राप्त होणार आहेत. बक्षीस वितरणाचा हा सोहळा इथे आपण संपन्न करतोय. मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 40+ थरार सुरू झालेला आहे आणि समालोचन कक्षातून प्रतिभावान समालोचक राहुल बोंबे सर. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची टाळी. थँक्यू नरेशजी ढोबे सर. सुंदर असं समालोचन नरेश ढोबे सर यांचं तुम्ही ऐकलं. आणि इलिमिनेटरचा सामना आपण पाहिला. तर आता 40+ क्रिकेट, जुनं ते सोनं, इथे तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि 40+ क्रिकेट, हो हो हो, काय स्ट्रोक खेळलाय, गोल्ड, अतिशय सोन्यासारखा फटका आपण म्हणावा लागेल. बॉल लॉंग लेग, बाउंड्री लाईन पार, धावा 4. विकास म्हाळुंकर. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. जुनं क्रिकेट. मगाशी ढोबे सरांनी सांगितलं की ज्यावेळेस खरं तर ही मंडळी क्रिकेट खेळत होती त्यावेळेस यूट्यूब नव्हतं, लाईव्ह प्रक्षेपण नव्हतं, सोशल मीडियाची साधनं खूप कमी होती. पण अलीकडे 40+ क्रिकेट म्हटलं की जुनं गाणं पुन्हा एकदा रिमिक्स होऊन ज्यावेळेस वाजतं ना त्यावेळेस त्या गाण्याचं फील एकदम वेगळा येतो. तसं क्रिकेट म्हणावं लागेल. कारण पुन्हा एकदा आपण पाहतोय जुनं क्रिकेट आज प्रकाश झोतामध्ये आलं आणि तुम्ही ह्या ठिकाणी पाहताय आज त्या क्रिकेटला इथे सजवलंय. त्याचा आविष्कार इथे मात्र सर्वांसमोर साजरा केला जातोय. आज 40+ क्रिकेट जर तुम्ही पाहिलं मुंबई सारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात 40+ क्रिकेट खेळायला जायचं. त्यानंतर पुण्यामध्ये आपण पाहतो आज सेपरेट हाफ आलेत 40+चे. 1 नव्हे 2 नव्हे 3 हाफ तुम्हाला 40+चे पाहायला मिळतात. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो पुण्यापासूनच अगदी आमच्या ग्रामीण भागाकडे देखील तुम्हाला अलीकडे 40+ क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला माझी विनंती असेल आपण एक 12th मॅन इथे पाठवा म्हणजे खेळाडूंची नावं
अंबेठाण टीम तुमचा 12th मॅन पाठवा. शांताराम गाडे आलेत. हो, हा बॉल गती कमी होती, त्याला अगदी कव्हर करत आपण पाहतोय. 5व्या 6व्या स्टंपावरती बॅट्समन आला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. हा टायमिंग खूप खरं तर जज करणं गरजेचं असेल. आणि टायमिंग जज करणं नुसतं क्रिकेटमध्ये नाही, तुमच्या आयुष्यामध्ये देखील एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल ना, त्यासाठी ती योग्य वेळ येऊ देणं, टायमिंग जज करणं हे फार गरजेचं आहे. पुढे एकदा आपण पाहतो तो टायमिंग ह्या स्ट्रोकमध्ये देखील पाहायला मिळाला नाही, पण कुठेतरी बॅटची एज लागली आणि धावफलक पुढे एकदा पुढे गेले. षटक क्रमांक आपण पाहतोय, पहिल्या क्रमांकाचं 40+ क्रिकेट आपण पाहिले. धावफलकामध्ये राजगुरुनगरचा 40+ संघ आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय दुसरं षटक आहे, 11 धावा. शांताराम चे बॉलिंग मार्कवरती आहेत. एका बाजूला आपण पाहिलं विकास, दुसऱ्या बाजूला सुमित कांबळे. ही 2 आघाडीचे फलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतात. एक विकेटही आली. हो हो हो, उंच खेळ आहे, एक दर्शदार अप्रतिम स्ट्रोक. हो हो, क्षेत्ररक्षण देखील तितकंच ताकदवान आहे. आणि विशेषतः आपण पाहतोय हे खेळाडू आज तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतील, पण खऱ्या अर्थानं क्रिकेट बरोबर आपला व्यवसाय खरं तर जोपासत क्रिकेटची आवड पुन्हा एकदा आज त्यांना ह्या मैदानापर्यंत घेऊन आली आहे. तरुणपणात खूप क्रिकेट खेळलंय, पण आज त्यांचा परिचय पुन्हा एकदा त्यांना द्यायचा आहे. हो, परत एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न, आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेटबद्दल आपण जी काही चर्चा करत होतो, आणि तुम्ही पाहिलं असेल जुनं क्रिकेट पुन्हा एकदा जे नव्यानं पेश केलं जाते. आणि जुने खेळाडू असे खूप खेळाडू आहेत की ते खेळाडू आज देखील नवीन नवीन खेळाडूच्या तोडीस तोड खेळू शकतात, कारण तितकं प्रतिभावंत खेळ हा आज देखील 40+च्या खेळाडूंचा आहे. स्क्वेअर अगदी लॉंग लेग पर्यंत चेंडू गेला होता, आणि तिथे देखील धावा येत आहेत. स्कोअर कार्ड पुढे जाते. धावफलकामध्ये आपण पाहतोय एकूण 15 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांची गती होती, मोठे स्ट्रोक आपण पाहिले. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं ना, तर फक्त सिंगल डबल चालत. आणि हा देखील एक क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. मिड विकेट, फटक्यामध्ये आहे वजन, आणि धावा येत आहेत अर्धा 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 डझन. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. शेलूनगरीचे सरपंच आदरणीय संदीपभाऊ बदाले उपस्थित होत आहेत. मयूरभाऊ काचाडे उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. वांबोलीचे माचे आदर्श सरपंच आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय भरत शेठ लांडगे साहेब उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. ग्रामपंचायत सदस्य गुलाब शेठ निखाडे आपण उपस्थित झालात. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुरेश भाऊ शेवकर अधिकारी उपस्थित होत आहेत. आपले मनापासून स्वागत आहेत. रवी शेठ चव्हाण प्रारंभ इंडस्ट्रीचे ओनर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे उद्योजक आदरणीय सुरेश शेठ शेवकरी यांच्या वतीने एक बक्षीस आहे. गणेश शेठ चव्हाण यांच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये, तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू रमेश. नवीन गोलंदाज, 6 षटकांची मॅच, आणि अगदी पैसा वसूल मॅच इथे पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळते. आमचे जुने खेळाडू आज खरं तर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरती नव्याने झळकताना तुम्हाला पाहायला मिळतील. मगाशी देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला. योगेश शेठ खराबे आपण देखील खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालात. प्रसिद्ध उद्योजक, आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. हो 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 हो, हा बॉल आपण पाहतोय इथे बॅटची एज लागली, आणि बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार होतोय. इथे पुन्हा एकदा चौकार. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. फुलटॉस बॉल त्याला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, आणि त्याबरोबर आपण पाहिलं टायमिंग प्रॉपर साधू शकले नाहीत बॅट्समन. सिंगल येते. या अगोदर एक कलात्मक फटका आपण पाहिला, 4 धावा. स्कोर कार्ड मध्ये राजगुरुनगरचा 40+ संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. 26 धावा ह्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलं. खरं तर ज्यावेळेस 40+ हे खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी खेळतायत. जुन्या क्रिकेट तुम्ही आठवलं तर खरं तर यूट्यूब, सोशल मीडियाची साधनं फार कमी होती.
आणि जुनं क्रिकेट जर आपण आठवलं, एक गाव एक संघ, पॅकर सिस्टीम त्यावेळेस देखील फार कमी होती. फार कमी साधनं होती की ज्या साधनांच्या माध्यमातून खेळाडू प्रकाश झोतामध्ये येतील. पण अलीकडे आपण जर पाहिलं ना, क्रिकेट खूप फास्ट झाले. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, ह्या माध्यमातून आज जगभर खरं तर क्रिकेट दाखवलं जाते. आज टेनिस बॉल क्रिकेटची क्वालिटी वाढली आहे. आणि आमचे 40+ खेळाडू म्हटले की आपण पाहतो ना, जुनं गाणं पुन्हा एकदा नव्यानं रिमिक्स म्हणून वाजवायचं. तशा पद्धतीनं जुनं क्रिकेट पुन्हा एकदा सजवून इथे प्रेक्षकांच्या समोर आणलं जाते. 28 धावा धावफलकामध्ये सरळ बॅटना बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. आणि ते गाणं ज्यावेळेस रिमिक्स होऊन पुन्हा एकदा क्रीडा समोर येतं, त्यावेळेस आपण पाहतो ना, त्या गाण्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि तसंच क्रिकेट आहे, जुनं क्रिकेट आहे, पण कित्येक काळ ह्या खेळाडूंनी आपला काळ गाजवलाय. आणि पुन्हा एकदा ह्या मॅचच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचण्याचा, आपली छोटीशी झलक पेश करण्याचा प्रयत्न इथे मात्र ह्या 40+ खेळाडूंचा असणार आहे. 30 धावा धावफलकामध्ये एक बक्षीस येत आहे कालिदासजी सोनवणे फ्रेंडशिप चाकणचे जुने जाणते खेळाडू यांच्या वतीनं या दोनही बॅटरच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस आहे. कोट टू कॉम्बॉक्स. थँक्यू. आणि खरं तर आपण पाहतोय 40+ हे क्रिकेट आणि त्याबरोबर धावफलक देखील मैदानावरती आपण पाहिले. व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉल. स्कोर कार्ड पुढे जात आहे. 31 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. अतिशय दर्जेदार क्रिकेट. आपण सोशल मीडियाबद्दल चर्चा करत होतो. ह्या बॉल नंतर पुन्हा एकदा त्या विषयाकडे आपण येणार आहोत. हो, बॅटच्या रिडारमध्ये बॉल आलाय. मिड विकेट, 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळतीये 4 धाव्यांची हमी. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपले आणि एका विकेटच्या मोबदल्यामध्ये राजगुरुनगर संघ 35 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेट खेळाडूला अगदी प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम आणि प्रत्येक स्पर्धेची इत्थंभूत अशी माहिती इथे मात्र व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्यांच्या लेखणीतून इथे आपण नेहमीच पाहत असतो. आमचे अगदी जवळचे सहकारी मित्र अमोल तात्या भागवत, आपण देखील खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. शरद मांडेकर आलेत. हो, कट केला हा बॉल. गती कमी होती तिथे आपण पाहतोय. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. पडलेत, झडलेत, पण प्रयत्न सोडले नाहीत. बॉल सीमारेषा पार. धावा 4. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न खूप सुरेख होते. अपयश आलं तरी आपण पाहिलं ह्या प्रयत्नांसाठी खरं तर इथे टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. मगाशी देखील म्हटलं, काही खेळाडू आज क्रिकेटपासून लांब आहेत. त्यांचा व्यवसाय, त्यांचं बिजी शेड्यूल आणि आज पुन्हा एकदा ते क्रिकेट जपण्यासाठी आज मैदानावरती ते आलेत आणि एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न, एक चांगलं कलात्मक क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न इथे मात्र हे खेळाडू आज या ठिकाणी करणार आहेत. 40+ चे हे खेळाडू पुन्हा एकदा तयार आहेत. हो, स्लॉट मध्ये बॉल मिड विकेटला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे बनले दर्शक तिथे आपण पाहतोय. होणार आहे दिवाणे. बॉल सीमारेषा पार. धावा 6. येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आज खरं तर युट्यूबचा जमाना आहे आणि पुन्हा एकदा गुडघा टेक आणि सुमित कांबळे यांचा हा षटकार देख. काय षटकार खेळलाय, जबरदस्त. चरण 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. सुमित कांबळे थांबायला तयार नाहीत. लागोपाठचे 2 षटकार ठोकलेत तर इथे आपण पाहतोय तिसरा येणार का.
गुडघा टेक और ये सिक्सर देख. काय फटके खेळलेत. पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर एक डॉट बॉल आला होता आणि पुन्हा एकदा गाडी रुळावरती आली आहे. 2 षटकार. तिसरा येणार का? सुमित तयार असतील. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय शरद मांडेकर आहेत. प्रश्नचिन्ह बॉलिंग वरती निर्माण झालंय, पण फलंदाजाचं कौतुक करावं तितकं थोडं असेल. हो तोच प्रयत्न होता, पण इथे गती कमी होती. बॉलला खर तर टप्प्यामध्ये घेऊ शकले नाहीत आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल. 2 षटकार 1 चौकार आणि ही ओव्हर देखील आपण पाहिली ना तर राजगुरुनगर संघासाठी खरं तर पर्वणी देणारी असेल. आणि इथे आपण पाहतोय रिटायर्ड आउट बॅट्समन पाठीमागे येत आहेत, कारण इथे प्रत्येकाला आज आनंद घ्यायचा आहे. आज प्रत्येक जण इथे आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आलाय. जुनं क्रिकेट खूप खेळले, गाजवले, पण आज सोशल मीडियामध्ये देखील आल्यानंतर इतक्या दिवसांनी संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं देखील आम्हाला सोनं करायचंय. आज पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये इथे 40+ संघामध्ये माझं नाव रोशन करायचंय हा प्रत्येकाचा प्रयत्न असेल. नवीन खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विश्वास आबा निकत. विश्वासानं मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि तो विश्वास सार्थ ठरवणार का हे देखील आता आपण पाहणार आहोत फलंदाजीच्या माध्यमातून. कारण विश्वास नुसतं नाव नाहीये, त्या पाठीमागे खूप मोठ्या भावना आहेत. अक्रॉस द बॅट पुढे एकदा मिड विकेटला फिल्डर आहेत आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आपण पाहिली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहतोय केलाय आणि धीरज हिट. बॅट्समन नंबर 3 बॅक टू डगआउट. तिसरा फटका झटका इथे आपण पाहतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. थँक्यू डीसी. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मच्छिंद्र भाऊ गाडे, दीपक भाऊ कड आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहेत. खास ही स्पर्धा पाहण्यासाठी सागरभाऊ शेळके, बबलूभाई शेख, ओमकारची कुलकर्णी, गौरवची सेजूल आणि सादिकजी शेख उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. ती एक्झिबिशनची मॅच आहे. यानंतरच्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यानंतर क्वालिफाईड 2 ची मॅच होणार आहे. स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंजुरे बांबोलीचे कॅप्टन सचिन बर्गे सर आपल्याला विनंती आहे. आणि RR ऑरिय चाकण या संघाचे कॅप्टन अजय राजपूत या दोनही संघनायकांना विनंती आहेत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी पुढील मॅचचा टॉस होणार आहे, त्यामुळे आपण टॉससाठी संपर्क करा. सागरभाऊ भांगरे उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आवर्जून गेली 2 ते 3 दिवस सातत्यानं ही स्पर्धा पाहण्यासाठी ते उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. आदिनाथ भाऊ पडोळ उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे. तर शांभाऊ कड ज्यांनी या स्पर्धेसाठी एक आकर्षक प्रेक्षक गॅलरी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट त्यांच्या वतीनं आहे. तर ऑफिशियली टीम वरती त्यांनी भरभरून प्रेम केले. त्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. इम्पॅक्ट प्लेअर इन झालेत. ही क्रिकेटची परिभाषा आहे. काळानुसार क्रिकेट खूप बदलत गेले. क्रिकेटची परिभाषा बदलली आहे, क्रिकेटचे रूल्स बदललेत. इम्पॅक्ट प्लेअर इंडियन प्रीमियर लीग IPL मध्ये आपण पाहिलं असेल. खरं तर तुम्हाला अशा पद्धतीने इम्पॅक्ट प्लेअर पाहायला मिळतात. आणि 2008 नंतर खऱ्या अर्थानं क्रिकेटची परिभाषा खूप बदलली. 2007 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला आणि 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग नंतर आपण पाहतोय IPL नंतर खूप खरं तर प्रतिभावंत क्रिकेट टेनिस बॉलमध्ये असेल, त्यानंतर लेदर बॉल क्रिकेट असेल, खूप खेळलं जातं. आणि आपण पाहिले सकाळी देखील मी खरं तर दुपारी ही गोष्ट सांगितली होती. जन्म क्रिकेटला जरी इंग्लंडने दिला असेल ना, तर त्याचं संगोपन कोणी केलं असेल ना, तर अभिमानाने ही गोष्ट आपल्याला आवडेल की तो देश आपला भारत आहे. कारण खूप लोकप्रिय खेळ आहे भारतामध्ये क्रिकेट. आज प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. ओहो, खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पार. धाबा 4. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 57 धाबा.
पाचवं षटक इथे आहे आणि सचिन बॉलिंग मार्कवरती आलेत. स्ट्रायकेट वरती आपण पाहतोय धनंजय मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला विकास आहेत. 9 बॉलमध्ये ज्यांनी की 22 धावांची एक महत्वपूर्ण इनिंग पेश केली आहे. हो फुल ऑफ लेनचा बॉल ओळखू शकले नाहीत. बॉलमध्ये गती कमी होती. पिचिंग झाल्यानंतर बॉलनं इथे दिशा बदलली आणि फलंदाजाची दशा देखील बदलतीये. 57 धावा आहेत. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळं उर्वरित बॉलवरती मोठे स्ट्रोक पाहायला मिळणार की नाही हाही प्रश्न इथे असेल. वाह, कलात्मकतेचा एक आविष्कार इथे पाहायला मिळाला. एक पाय पुढे टाकला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर दाखवणारा हा चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत टायमिंग खूप महत्वाचं आहे. हो परत एकदा प्रॉपर टायमिंग, जबरदस्त मॅग्निफिस आणि बॅक टू बॅक दुसराही बॉल बाउंड्री लाईन पार येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 65 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. लागोपाठचे 2 चौकार आणि ह्या ओव्हर मध्ये तिसरा चौकार आलाय. एका बाजूला आपण पाहतोय धनंजय जे आहेत ते देखील इथे आक्रमक झालेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं विकास. खरं तर संघाचा आणि धावफलकाचा विकास करण्यामध्ये त्यांचा वाटा, त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे एकदा हा बॉल आपण पाहिलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाहीये आणि तितका डिस्टन्स देखील या बॉलमध्ये पाहायला मिळाला नाही. पण इथे आपण पाहतोय धावा देखील येतात क्लीन. इथे आपण पाहतोय डिरेक्ट हिट केलाय आणि तोही यशस्वी होतोय. फलंदाज क्रमांक मैदानावरती आहे 4थ्या क्रमांकाचा हा डगआउटच्या दिशेला असेल. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं नगरसेवक चाकण नगर परिषदेचे आदरणीय या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत प्रेमभाऊ जगताप यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आणि नगरसेवक रणजित शेठ सरे संघ मालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. दोनही संघ मालकांना विनंती आपण व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. यानंतर टॉस करण्यासाठी कालिदासजी सोनोने फ्रेंडशिप चाकणचे जुने जाणते खेळाडू सुरेशभाऊ शेवकरी प्रतितेश उद्योजक अमोलभाऊ गोरे, समीरजी सिकिलकर आणि शांतारामजी देशमुख साहेब यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन सचिन बर्गे सर, कॅप्टन अजय राजपूत आपल्याला शेवटचा पुकार. वेळ होत चाललेला आहे. यानंतर क्वालिफायर 2 ची मॅच लगेच सुरू होणार आहे, कारण का फायनलची मॅच आपल्याला वेळेत सुरू करायची आहे. त्यामुळे दोनही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुढे एकदा सर्वांचं स्वागत असेल. चला यानंतर क्वालिफायर 2 चा टॉस इथे आपण करणार आहोत. इथे आपण पाहिले पुढे एकदा स्कोरबोर्ड वरती आपण जाणार आहोत. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं एकूण धावा असणार आहेत 67 आणि इथे जर तुम्ही पाहिलं ना तर विकास खरं तर आता शेवटच्या षटकामध्ये किती बॉल खेळणार, किती मोठे स्ट्रोक येणार आणि खरं तर विकास ड्रायव्हिंग सीट वरती आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बॉल शेवटच्या षटकामध्ये विकास इथे अटेंड करतील यात कोणतीही शंका नसेल. बॉल हवेमध्ये आणि नोमस लँड मध्ये आपण पाहतोय हा बॉल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक देखील आलेत, बॉलला फील्ड करतील. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि तोही प्रयत्न आपण पाहिलाय. इथे तिसरी धाव कंप्लीट होतीये. 4थ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नसेल. स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावफलकामध्ये 69 धावा. राजगुरुनगर संघ आपण पाहतोय खूप दिमागदार सुरुवात, त्यामध्ये विकास यांचा खूप अमूल्य आणि अप्रतिम असा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शदार क्रिकेट पेश केलंय, मोठी इनिंग पेश करतायत आणि क्रिकेटचा एक दर्शदार आविष्कार, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड देखील इथे आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचतंय. स्कोर कार्ड मध्ये अगदी छोटासा बदल इथे तुम्ही पाहताय आणि स्कोर कार्ड मध्ये जो बदल आपण पाहतोय एकूण 71 धावा 71 धावा धावफलकामध्ये आहेत. विकेट येते, फलंदाज बाद होतील.
समीर शिकिलकर स्ट्राईक वरती तयार. शेवटचे काहीशे बॉल हो फुल ऑफ लेंथ ब्लॉक आणि बॅट्समॅनला देखील लॉक करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलाय. आणि अलीकडच्या काळामध्ये खरं तर हे गोलंदाजांसाठी खूप उपयोगी असं खरं तर औषध म्हणावं लागेल. कारण सिमेंट विकेटमध्ये ज्यावेळेस मोठ्या स्ट्रोक पासून तुम्हाला सेफ तुम्हाला ठेवायचं असेल ना, त्यावेळेस खरं तर ह्या लॉकचा वापर अर्थात ब्लॉकचा वापर खूप महत्वाचा आहे. टप्प्याचा बॉल त्याला दिशा दिलीये. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. पॉवरफुल पुल सक्सेसफुल झालाय. 4 धावा 4 रन. डीजे धन्यवाद. आपण टॉस करतो. दोन्ही कॅप्टन आहेत. कोण कॉल करते अजय? सचिन सर. ओके सचिन सर कॉल करतायत. टॉस आपण करतोय. हेड कॉल टेल. टॉस जिंकला अजय आणि निर्णय घेतलाय. ओके दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय प्रथमतः RR ऑरिय चाकण संघानं, तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय करंजविरे बांबोली संघाला. मांडरांचा आभार. ओ टू कॉम्बॉक्स. 76 धावा आपण पाहतोय. फुल टॉस बॉल त्याला जज करू शकले नाहीयेत. विकेट किपरची ही चूक झाली आणि बॉल थर्ड मॅन सीमा रेषा पार. धावा 4. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 22च्या माध्यमातून शेवटच्याही बॉलवरती आपण पाहिला. खरं तर एज होती त्या ठिकाणी. 4 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. आणि स्कोर कार्ड वरती राजगुरुनगर संघानं प्रथमतः बॅटिंग केली. 80 बनवल्यात. 81 धाव्यांचं एक मोठं टार्गेट इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पाहूयात ह्या धावा पूर्ण होणार की नाही. अगदी 40+ एक दर्जेदार क्रिकेट स्क्रीनवरती देखील तुम्हाला ह्या इनिंगचं जे विश्लेषण पाहायला मिळतंय. आणि आपण पाहतोय डे नाईट स्वरूपाचं एक बहारदार क्रिकेट गेले 6 दिवस तुम्ही पाहिलंय. आणि आज 7व्या रात्रीमध्ये खरं तर खेड तालुका प्रीमियर लीगचा विजेता कोण याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. गेले 7 दिवस आपण पाहिलं. खरं तर 12 संघ भिडले आणि त्यामध्ये आज 4 संघ एकमेकांच्या समोर. आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर विजेता इथे कोण असेल. एक संघ तर पोहोचलाय फायनल मध्ये, तर दुसरा कोणता जाणार यानंतर ती मॅच होणार आणि त्या प्रश्नाचं उत्तरही तुमच्या समोर येणार. पण त्या अगोदर अगदी 40+ ह्या क्रिकेटचा देखील तुम्ही आनंद घ्या. चला फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका. यानंतर आपल्याला अजून 2 मॅच कंप्लीट करायच्यात आणि विशेषतः पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण आपण करणार आहोत. त्यामुळे फायनलची मॅच लवकरात लवकर सुरू होऊन ती लवकरात लवकर संपणं हे देखील खूप गरजेचं असेल. ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत राजकुनगर नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय अमित शेठ घुमटकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सॉक्स आणि रिस्ट बँडचे सौजन्य दिले. तर राजकुनगर नगर परिषदेच्या नगरसेविका सौभाग्यवती सुप्रियाताई अमित शेठ घुमटकर यांचे यजमान उद्योजक आदरणीय अमित भाऊ घुमटकर यांचे शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला वेळ घेऊ नका. वेळ खूप कमी आहे. बॅटिंग टीम चला. या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सन्मानित केला जाते आदरणीय उद्योजक अमित शेठ घुमटकर साहेब यांना सन्मानित केला जाते. नगरसेविका सौभाग्यवती सुप्रियाताई अमित शेठ घुमटकर यांच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो. मी आयोजकांना विनंती करेल आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जातो. उद्योजक आदरणीय अमित शेठ घुमटकर साहेबांच्या सन्मानाने तो सन्मान करण्यासाठी आदरणीय चंद्रकांत भाऊ साळुंके यांना विनंती करेल आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मी त्यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. आयोजक आदरणीय किरण दादा कड पाटील यांना विनंती आपण हा सन्मान देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. मी विनंती करेल राजकुनगर नगर परिषदेचे नगरसेवक युवा उद्योजक आदरणीय अमित भाऊ घुमटकर यांचा सन्मान होतोय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेला ठिकाणी केलं आणि त्यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं होतोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सगळ्यात मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाचे आळंदी या संघाच्या संघ मालकांचा सन्मान होतोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आदरणीय ऋषीभाऊ सापळे, त्याचप्रमाणे आदरणीय गजानन भाऊ माळी,
आपल्याला विनंती केला तर आपण या खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपला सन्मान होतोय. विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. पसाईदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी संघाचे प्रतिनिधी आपल्याला विनंती आपल्या संघ मालकांचा सन्मान आपल्याकडे देऊन सन्मानित केला जाते. आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. चला मॅच सुरू होणं इथे खूप गरजेचं आहे आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाज देखील मैदानाच्या आतमध्ये इथेच आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ह्याच तालुक्यातील एक उमदे समालोचक दिनेश ठाकूर सरांकडे आपण येणार आहोत. या सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. जिजाऊच्या वात्सल्याचे पुन्हा ओटी भरणे व्हावी. आर्त हाक या पामराची जगदंबेच्या काणी जावी. पुन्हा एकदा रणांगणी चमकावी लखलख तलवार भवानी. पुन्हा एकदा देह सज्ज होऊन शपथ रायरेश्वराची घ्यावे. शपथ रायरेश्वराची घ्यावे. अखंड महाराष्ट्राचा राजदैवत राजे शिवछत्रपती युवराज धर्मवीर छत्रपती शंभूराजे आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब हुतात्मा शिवराम हरी राजगुरू सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करून उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते. खेड तालुका प्रीमियर लीग KTPL 2026 पर्व क्रमांक 2 DK यांचं स्पीड बॉलला अडवण्याचा होता जरूर प्रयत्न, मात्र तो असफल राहतोय. पहिला बॉल सीमारेषा पार, चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट. चाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाचे संघमालक उद्योजक आदरणीय चाकणनगरीचे तानाजीभाऊ देशमुख यांचा सन्मान अफजलभाई अन्सारी आपल्याकडे देऊन सन्मानित केला जाते. अफजलभाई अन्सारींना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. ओटू कॉम्बॉक्स. पहिल्याच बॉलवर चौकार खेळला. त्यानंतर सुभाष बिरदवडे सांगतायत मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये आणि मी सुद्धा खूप सारा क्रिकेट खेळलंय. तो अनुभव मैदानामध्ये दाखवतायत 40+ खेळाडू. यावेळी समोर चांगला फटका खेळला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि फिल्डिंग खराब. इथे चेंडू सीमा रेषा पार, चौकार, 4. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. समोर लॉंगॉन मध्ये खेळाडू होते जरूर, मात्र बॉलची उसळी त्यांच्या अपेक्षेपेक्षा थोडीशी कमी. यावेळी संधी आहे, इथे संधी आहे, यावेळी चुकी होणार नाहीये. चांगला कॅच आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. संघाला पहिला धक्का बसतोय. विकेट आली आहे. खरं तर पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले आणि सुभाष बिरदवडे यांनी आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यानंतरच्या बॉलवर चांगल्या प्रकारे कॅच कंप्लीट केला आणि विकेट आली आहे. संघाला पहिला धक्का बसतोय. निखिल माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये विशाल घाटे दाखल होताना पाहायला मिळतील. विशाल घाटे, आंबेठाणचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी केली कित्येक वर्ष गाजवलंय. क्रिकेटच्या मैदानातील अनपेक्षित सम्राट म्हणून ज्यांनी आंबेठाणसाठी खूप सारं क्रिकेट खेळलंय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं ना तर खेड तालुक्यातील लेजंड्स खेळाडू आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ. फर्स्ट बॅटिंग करत असताना टार्गेट आपण जर पाहिलं तर जवळपास 81 धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आल्या, त्यानंतर विकेट आली. पहिल्या इनिंगमध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये तेवढी चांगली बॅटिंग आंबेठाण टीमकडनं होईल का याची अपेक्षा आहे. यावेळी वा आल्या आल्या पहिलाच बॉल खेळला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार जातोय. 2 चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर आल्या आल्या पहिल्या बॉलवर विशाल यांच्या बाटबेन येतोय. सुंदर चौकार. चौकार आलाय. 4 धावा या बॉलवर.
यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला क्षेत्ररक्षक यावेळी दूर राहतील. आणखीन एक जबरदस्त टोले जंग प्रहार, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळत आहेत 4. चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या 16, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चौकार पाहायला मिळाले, 1 विकेट देखील पाहायला मिळाली. एका बाजूला आपण जर पाहिलं तर खेड तालुक्यातील 40+ चे लेजंड खेळाडू, ज्या खेळाडूंनी खेड तालुक्याचं क्रिकेट गाजवलं आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नवे पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील या खेळाडूंनी क्रिकेटसाठीची पायपीट केली. आणि 40+ चे खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये खेळत असतात ना, संघर्ष काय असतो, क्रिकेटसाठीचं प्रेम काय असतं, क्रिकेटसाठीचं वेड काय असतं, हे या खेळाडूंनी त्यांच्या ऐन तारुण्याच्या वयामध्ये अनुभवलेलं आहे. क्रिकेटसाठीचं वेड, आता अनेक खेळाडू प्रेमासाठी वेड आहेत, अनेक लोक क्रिकेटवरती प्रेम करतात, मात्र या खेळाडूंनी क्रिकेटसाठी 20-20, 30-30, 40-40 किलोमीटर पायपीट केलेली आहे, सायकलवरचा प्रवास केलाय. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरसाठी पहिलाच बॉल विकास यांचा इनसाइड आउट खेळलाय आणि बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा देखील आणखीन एक खेड तालुका प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. 4. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. वा, जबरदस्त चौकार. आपण जर पाहिलं तर आंबेठाण 40+ लेजंड्स खेळाडूंकडनं आपण जर पाहिलं ना, 3 खेळाडूंनी आतापर्यंत स्ट्राईक घेतली, 3 खेळाडूंनी आतापर्यंत सुरुवात केली आपल्या डावाची आणि प्रत्येकाने चौकारांना सुरुवात केली आहे. यावेळी देखील आपण पाहतोय खेचून मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय, कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज बाद होतोय, संघाला दुसरा धक्का बसतोय, खेळाडू बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. धन्यवाद डीसी. आपण सन्मानित करतो या ठिकाणी पसैदान स्पोर्टचे ओनर आदरणीय पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी संघाच्या संघ मालकांचा सन्मान केला जातोय. आम्ही गणेशजी जायगुडे, गजाननची माळी, श्रीकांतभाऊ वाळुंजकर पाटील, आपल्या सगळ्यांना विनंती आपण या तीनही मित्रांचा सन्मान कैलास भाऊ निकाडे, त्याचप्रमाणे मच्छिंद्रभाऊ गाडे, दीपक भाऊ, आपल्याला विनंती आपण सगळेजण या आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी या संघाच्या संघ मालकांचा सन्मान आपण करतोय. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती विनयताई सुधीर भाऊ मुंगसे, प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट राहुल बापू मुंगसे आणि त्याचप्रमाणे आदरणीय युवा उद्योजक प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट बालाजी शेठ लांडे या तीनही संघ मालकांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान पसैदान स्पोर्ट्स ट्रॉफी देवाचे आळंदीचे ओनर सोमनाथ भाऊ गायकवाड यांच्या वतीनं हा सन्मान गजानन भाऊ माळे यांच्याकडे आपण 2 सन्मानित करतोय. त्यांनी प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅटचं सौजन्य आपल्याला दिलंय. पसैदान स्पोर्ट्स ट्रॉफीचा हा विशेष सन्मान. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय, युवसेना उपतालुका प्रमुख सन्मान्य शिवभक्त सचिन दादा पडवळ उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत. यावेळी पुन्हा एकदा आल्या हा देखील चेंडू सीमारेषेवर. चौथा खेळाडू आहे ज्यानं चौकारानं अकाउंट ओपन केलंय. चौकार. 4. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 26 चेंडू 56 धावांची आवश्यकता. हा देखील फटका खेळला, उंच जातोय, संधी असेल, क्षेत्ररक्षक आले जरूर, मात्र 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे असेल, थोडासा दूरवर चेंडू ड्रॉप होतोय. 2 धावा या बॉलवर. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होतोय, शिवसेना उपतालुका प्रमुख सन्मान्य शिवभक्त सचिनदादा पडवळ, पैलवान दत्ताभाऊ पडवळ शिवसेना शाखा प्रमुख बोरदारा आणि सन्मान्य श्री बाजीराव शेठ बुचुडे पाटील सावधरीचे युवा उद्योजक या तीनही मान्यवरांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. यामध्ये देखील आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय मिड ऑन मध्ये चेंडू कलेक्ट केला, थ्रो मात्र थोडासा खराब.
हो स्वतःवरच नाराज आहेत. बॉल थ्रो केल्या केल्या डोक्याला हात लावला कारण त्यांना कळून चुकलं की चुकी झाली आपल्याकडनं. इथे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर 28 धावा, 14च्या सरासरीनं धावा बनवल्या जरूर, मात्र 2 विकेट देखील आल्या आहेत. समीकरण झालंय 24 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता. 24 बॉल 53. सहा संघ मैदानामध्ये फर्स्ट बॅटिंग करत असताना 81 धावांचं टार्गेट सेट करून मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. सुभाष शेठ बेर्दवडे, विश्वास आबा निकत, धनराजजी कोरे, दत्ता फडके, राहुल पवार, शांताराम देशमुख, समीरजी सिकिलकर, वामन दत्ता तुपे, प्रकाश बोंबले, सुमित कांबळे, विकास माळुंकर, राहुल खराबी सर, विठ्ठल भाऊ कड, संदीप रौंदळ हे स्टार कास्ट असलेले संघ आहे. बॉलिंग मार्कवर डीके, धनराज कोरे, एक वेगवान गोलंदाज आणि वेगामध्ये चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आहे. पहिलाच बॉल धनराज यांचा, आदल्या बाटनं खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक तिथे, चांगले एफर्ट्स, वा 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 वा, टाळ्या वाजवायची सांगायची आवश्यकता नाहीये मित्रांनो. आणि विकास माळुंकर साहेब 40+ खेळाडू आहे, त्यांची उडी बघून कोणी म्हणणार नाही वय 40 क्रॉस केलेला आहे. अगदी 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असे एफर्ट्स त्यांच्याकडनं पाहायला मिळाले. विकास माळुंकर पाटील, काय जबरदस्त एफर्ट्स. यावेळी वा स्लोवर पण चेंडू होता. गती परिवर्तन तर समोर आपण जर पाहिलं ना मित्रांनो, आंबेटान 40+ आहे. आंबेटानवाले सांगतायत आम्ही देखील कमी नाहीये. आंबेटान नगरी म्हटलं की क्रिकेट, बैलगाडा या 2 क्षेत्रांमध्ये उच्चांक नाव कामगिरी केलेले हे गाव. आणि या टीम मध्ये आपण पाहिलं गणेश चव्हाण, कुलदीप पडवळ, दीपक मांडेकर, अशोक मांडेकर, विशाल घाटे, संतोष दवणे, रमेशजी घाटे. वा, यावेळी आपण पाहतोय बॅट अगोदर निघून गेली, चेंडू थोडासा उशिराने येतोय. वेगावरचं नियंत्रण अतिशय चांगलं आहे, मात्र वेगाचा अंदाज बॅटरला येत नाहीये. त्याचप्रमाणे शरद शेठ मांडेकर, राकेशजी मोहिते, योगेश शेठ चव्हाण, चंदू लांडगे, राजीवजी बुढे, निखिल शेठ मांडेकर हे स्टार कास्ट आहे. 40+ चे खेळाडू दोनही टीम मध्ये आपल्या टीमसाठी, आपल्या टीमच्या नावासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. 31-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. डीके स्वतः चेंडू खाली आणि डीके सांगतायत मी अजूनही मैदानामध्ये आहे आणि मी या टीमचा हुकमी एक आहे. विकेट आली आहे 3ऱ्या क्रमांकाची. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. खर तर मित्रांनो, या टीमकडे आपण जर पाहिलं, दोन्ही टीमकडे, तर या दोन्ही टीम्स मध्ये ज्या मंडळींनी ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना या सर्व खेळाडूंनी, आता वय 40+ आहे मात्र क्रिकेट जगलंय असं मी म्हणेल. कारण क्रिकेट जगणं काय असतं, क्रिकेटसाठीचं वेळ काय असतं. 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, अगदी 50 किलोमीटर पर्यंतचा प्रवास. आणि त्या काळामध्ये गाडी, संपूर्ण टीम मध्ये कोणाकडे तरी गाडी असायची. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस. सुरेश शेठ शेवकरी आणि रविभाऊ चव्हाण या दोन्ही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस. मैदानामध्ये बॅटर दाखल झालेत गणेश चव्हाण. हो, पहिलाच बॉल. डीके आपण सांगतायत की इथे मी सहजासहजी षटकार खेळू देणार नाहीये, सहजासहजी 500 रुपयांचं बक्षीस मिळू देणार नाहीये. कारण मी माझ्या टीमसाठीचा हुकमी एक आहे. या संघामध्ये का दाखल झालोय तर अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी करण्यासाठी. 1 विकेट मिळवून दिली आहे, 4 धावा खर्च केल्या आहेत. आणि खरं तर 2 मित्रांनी आपल्या मित्रासाठी लावलेलं बक्षीस. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांचं मित्रांवर असलेलं प्रेम. यावेळी आपण पाहतोय बॅकफुटला जात, लेट कटचा फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले तिथे, चांगली फिल्डिंग देखील. मात्र दुसरी धाव. वा, काय वेग पाहायला मिळाला. 2 तर कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाते. 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
या ठिकाणी अविनाश भाऊ मुंगसे यांच्या वतीनं बक्षीस येते DK अर्थात धनराज कोरे सरांनी चांगली ओव्हर टाकली त्याबद्दल 500 रुपयांचं बक्षीस. बॉलिंग मार्कवर पुढील षटकासाठी सुभाष बिरदवडे, माफ करा राहुल फडके. दत्ता फडके आहेत. दत्ता फडके बॉलिंग मार्कवर आले. चौथं षटक हाताळण्यासाठी सांघिक चौथं, वैयक्तिक पहिलाच बॉल दत्ता यांचा वेट ट्रान्सफर केले आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. वन बाउन्स खन 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 खनखनी चौकार 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होते अमोल शेठ शांताराम गोरे, त्याचप्रमाणे सन्मान्य सुनील शेठ शेवकरी नगरसेवक साहेबांचं शुभागमन होत आहे. विशालदादा सावंत, पुष्करदादा गोरे उपस्थित होत आहेत. चारही मान्यवरांचं खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान आपण पाहिलं सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 2 धावा आल्यात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाईल. 40 ऑन बोर्ड, अजून 41 बनवाव्या लागतील. यावेळेचा बॉल अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशी ठरतोय. डॉट बॉल येतोय. यावेळी समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आले तिथे लॉंग ऑन मधनं बॉलला फील्ड करतील. थ्रो देखील कमालीच आहे. वा काय एफर्ट्स पाहायला मिळाले, काय प्रयत्न पाहायला मिळाले, काय जबरदस्त कामगिरी प्रत्येक खेळाडूकडनं होती आहे. राजगुरुनगर 40+ आणि त्यांच्यामध्ये आंबेटान 40+ या 2 संघांमध्ये चालू असलेला जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आम्ही म्हणत असतो घर पाहावं बांधून, विहीर पाहावी खोदून, लग्न पाहावं करून आणि त्याच्या पुढे आम्ही समालोचक मंडळी म्हणत असतो क्रिकेटची स्पर्धा पाहावी भरवून. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक फुटला गेले. स्क्वेअर ऑफ दी विकेट, स्क्वेअर कोटचा चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार जातोय. येतोय खेड तालुका प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 45 धावा स्कोर कार्डवर आहेत मित्रांनो. आता समीकरण आपण जर पाहिलं ना 13 बॉल 36 धावांची आवश्यकता. आता चौकार षटकार खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल, कारण टार्गेट आता थोडस दूरवर जातंय. आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळीचा बॉल आणखीन एक चांगला बॉल पाहतोय आपण. जबरदस्त बॉल, वेग भन्नाट होता आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. षटकाची समाप्ती होते. 4 ओव्हरचा खेळ संपतोय 45 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तृप्तीताई संतोष शेठ मांडेकर ताईंसाठी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. आपल्याला विनंती केली ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आवर्जून आपली स्पर्धा पाहण्यासाठी स्पर्धेच्या अंतिम शेवटच्या दिवशी याच नगरीच्या पोलीस पाटील तृप्तीताई मांडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे आणि त्यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं ठिकाणी संपन्न होतोय. ताईंना विनंती केला ते आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी आयोजकांना विनंती करेल आपण स्मार्ट विलेज आंबेटांच्या पोलीस पाटील सौभाग्यवती तृप्तीताई संतोष शेठ मांडेकर ताईंचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करायचा आहे. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर विशाल घाटे आणि कमलशेठ वाडेकर त्यांचे जिवलग सहकारी मित्र त्यांच्या वतीनं बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय संदीप रौंदळ यांना आमंत्रित केलं जात आहे बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेच्या आयोजनामधील आणखीन एक महत्वाचं नाव म्हणून संदीप दादांचा सातत्यानं उल्लेख करावा लागेल. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळला, गॅप शोधला, क्षेत्ररक्षक आले तिथे. डीके आहेत आणि डीके म्हटलं की डेंजर किलर, दादा किलर.
व्यासपीठावरती आवर्जून सचिन भाऊ पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपण करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तो सन्मान करण्यासाठी आदरणीय या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान आपण करतोय. सचिन भाऊंना विनंती आपण या प्रेमाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांच्या प्रेमाचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यांना विनंती आपण या प्रेमाच्या गोड सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स बॉलर तयार. ओ पहिला बॉल विशाल घाटे यांच्यासाठी या षटकातील बीमर आणि त्यावर जबरदस्त फटका खेळत चौकार येतोय. 9+4 5 धावा या बॉलवर वसूल केल्या जात आहेत. भिडवले साऱ्या गगनात ललकार माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 9+4 5 धावा आल्यात. आता पुढचा चेंडू उघडे डोळे पहा नीट. यानंतरचा बॉल फ्री हिट विशाल घाटे यांच्यासाठी. जर त्यांनी या बॉलवर षटकार खेळला कमलेश शेट वाडेकर यांच्या वतीनं 500 रुपये. ओ इथे उजवैशीच्या बाहेर संदीप रेवंदळ सांगतायत या आधीच्या बॉलवर चूक झाली असली तरी चुका सुधारणं मी चांगल्या प्रकारे जाणतो. चुकतो तर माणूस, चुका सुधारतो तो शहाणा माणूस. आणि संदीप रेवंदळ यांनी चांगला बॉल हाताळलाय. यावेळीचा बॉल आणखीन एक चांगला आपण पाहतोय. 4-5 पावलांचा रनअप मात्र त्यांचा वेग अचंबित करून टाकतोय बॅटरला. हा देखील चांगला बॉल येतोय. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील चांगला बॉल. आणखीन एक यॉर्कर लेन डिलिव्हरी जी महत्वाची असते. 1 रन इथे देखील कंप्लीट केली जाईल. आणि येस इथे आपण जर पाहिलं तर रिटायर्ड आउटच्या स्वरूपामध्ये बॅटर माघारी परतताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर संतोष शेठ दवणे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. संतोष भाऊ दवणे यांच्यासाठी देखील पारितोषिक आहेत. सुरेश भाऊ शेवकरी यांच्या वतीनं प्रत्येक षटकाला 500 रुपये. यावेळी आपण पाहतोय यस इनसाइड आउट जबरदस्त फटका पहा आणि पाहतच रहा. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. तसे खास 9 लाख उमेदवारातून निलेश भाऊ शेटे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय. संधी होती आणि चेल निसटलाय. जीवदान मिळते. एक तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न 2 देखील पूर्ण केल्या जातील. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? वा बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. 2 धावांवर समाधान व्यक्त केले जाईल. 2 धावांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 6 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. 6 बॉल 21. आता मात्र 6 चेंडूमध्ये 21 बनवायचे असतील तर स्वतःला सांगावं लागेल स्वप्नांच्या माझ्या मीच आधारस्तंभ आहे. जणू ध्येयपूर्तीच्या युद्धाचा हा नवा आरंभ आहे. खचल्या मनाचा अंदाज बांधू नका माझ्या. खचल्या मनाचा अंदाज बांधू नका माझ्या. हा माझा अंत नाही. हा नव्या युगाचा प्रारंभ आहे. हा नव्या युगाचा प्रारंभ आहे. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता विजयासाठी. ठिकाणी गणेश शेठ चव्हाण यांच्यासाठी बक्षिसांची पारितोषिकांची खैरात होती. शरदभाऊ वाडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष यांच्या वतीने एक बक्षीस येते. जर प्रत्येक षटकार मारला तर प्रत्येक षटकाला 1000 रुपये. सुरेश भाऊ शेवकर यांनी रवी शेठ चव्हाण यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराची किंमत वाढते. गणेश शेठ चव्हाण यांच्या प्रत्येक षटकारला 1000 रुपये तर लागोपाठच्या 3 षटकारांना 5000 रुपये. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय लास्ट ओव्हर साठी महत्वाच्या षटकासाठी 6 चेंडू 21 ची आवश्यकता असताना आमंत्रित केलंय शांताराम देशमुख यांना. पहिला बॉल बॅटची टॉप एज. चेंडूने दिशा बदलली.
मात्र तिथे आपण पाहतोय चांगली फिल्डिंग, सिंगल आली आहे, सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 61, 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. गणेश चव्हाण स्ट्राईक एंडला आहेत. गणेश चव्हाण यांनी जर चौकार षटकार खेळले तर प्रेक्षक नक्कीच येते त्यांना डोक्यावर उचलून घेतील. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न. ओ इथे खराब फिल्डिंग आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जाईल का? येस, अडवला जातोय. आणि या ठिकाणी बक्षीस येतंय पहा. शांताराम शेठ देशमुख यांनी जर विकेट मिळवली तर 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. कालिदास शेठ सोनवणे साहेबांच्या वतीनं. विकेट मिळवले तर 500 रुपयांचं बक्षीस कालिदास शेठ सोनवणे साहेबांच्या वतीनं असणार आहे. यावेळी पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे आपण पाहतोय बॅटवर मेडल होऊ शकत नाहीये. सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगलवर समाधान व्यक्त केलं जाईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाते 64 धावा. आता 3 बॉल 17ची आवश्यकता. 3 चेंडू 17. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके खेळावे लागतील. शांताराम शेठ यांनी जर विकेट घेतली तर 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी घोषित करते राहुलदादा कानगे नगरसेवक साहेबांच्या वतीनं. विकेटसाठी बक्षिसांची खैरात आहे. यावेळी चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. लॉंग ऑन मधनं बॉलवर येतील. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. आता मात्र मॅच मधील हवा थोडीशी कमी झाली आहे. 2 बॉल 16. अभिषेक दादा कराबी, अनिकेत दादा कराबी, अभिलाष दादा कड, निशांत दादा कड आपण सर्वजण उपस्थित. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट श्यामभाऊ कड, गणेश भाऊ कड, आशिष भाऊ बच्चे, विशाल भाऊ मस्करे, सिद्धूभाऊ सकवे, स्वप्नील भाऊ कड, शिवमभाऊ मलई, आबाची पठाण, सागर भाऊ वांगरे अष्टपैलू खेळाडू, अभिषेकजी शेवकर या मित्रपरिवाराचं आगमन. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. करावडीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम बॉक्स. यावेळी देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला फटका खेळून काढलाय. सिंगल या बॉलवर देखील येते. आता शेवटचा चेंडू शिल्लक 15 धावांची आवश्यकता. यानंतरची मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. दोन्ही टीम मधील सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण रेडी राहायचंय. मॅच आपण लगेच सुरू करणार आहोत. ज्या मॅचची अपेक्षा आणि उत्सुकता उत्कंठा सर्व प्रेक्षकांना आहे ती मॅच तुमच्या भेटीला येणार आहे. यानंतर लगेच खेड तालुका प्रीमियर लीग KTPL सीझन 2 2026 मधील सेमीफायनलला या ठिकाणी आपण पाहतोय संधी. ओहो इथे कॅच सुटली आहे. या ठिकाणी सोनवणे साहेब आणि राहुल दादांनी खिशात हात घातला होता. नोटा अर्ध्या बाहेर निघाल्या. कॅच सुटला म्हणल्यावर परत आतमध्ये गेल्या. कॅच ड्रॉप होतीये आणि सामना जिंकलाय राजूनगर 40+ टीमनं. विजय संघाचं अभिनंदन. तर आंबेडकर 40+ टीम आपण देखील चांगला खेळ केलात. आपलं देखील कौतुक आहे. थँक्यू. दोन्ही संघांचा मनापासून आभार. पुढील मॅच आपण लगेच सुरू करतो. विनंती आहे लगेचच खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. यानंतरच्या दोन्ही संघांना आमची विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण रेडी आहात का? आर वॉरियर्स बी रेडी.